करायची आहेत बघा. कालपासून पाहिलं असेल, पहिल्या 2 रात्री पाहिलं तुम्ही का कित्येक संघांना टायमाचा अलर्ट त्या ठिकाणी दिला गेला आहे. एक क्षेत्ररक्षक जर तुमची 20 मिनिटं कंप्लीट झाली नाहीत तर 5व्या षटकाला एक प्लेअर आतमध्ये घेतला जातो. बाहेर गेलेला जो प्लेअर आहे तो काउंट करतो आम्ही, जो बॉल आहे तो काउंट करतो, टायमिंग मायनस करून डिंग ब्रेकचा आम्ही तो टाईम आहे जो ऑफिशियल टीम, जो डिंग ब्रेक असेल 3ऱ्या षटकानंतर तोच फक्त टाईम काउंट करतो. मध्ये तुम्ही पाणी मागितला तर तो आपण पाहतोय फलंदाज. फलंदाजासाठी खऱ्या अर्थाने सांगतो दादा, तुम्हाला एक टाइम आउटचं दिलं होतं ना 30 सेकंडचं, कुठे गेला महेंद्र? 30 सेकंडचं दिलं बघा तुम्हाला, मी समीरला दिलं होतं. 3 षटकाशिवाय पाणी मैदानात जातं कामा नाही. एखाद्याला गरज असेल तो पंचांना सांगेल, आणि अन्यथा न सांगता कोण मैदानात गेला, या पंचांना कॉल केला नाही किंवा आयोजकांना कॉल करून गेला नाही तर त्याला पॅनल्टीला सामोर जावं लागेल. मैदानामध्ये कोणाच्याकडे कोणत्या प्रकारचा मोबाईल सापडला खेळाडूंकडे तर त्याचंही आपण पाहतो आयोजकांकडून 2 धावाची पॅनल्टी आहे. थ्रो गोलंदाज बाद केला जाईल. थ्रो गोलंदाज जर पंचांना आढळला, पहिल्यांदा वॉर्निंग, जर तो सुधारला नाही तर त्याला बाद दिला जाईल. तिथे तो गोलंदाज बाद केला जाईल आणि त्याला स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही. माननीय काकडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. 2 मिनिटं फक्त. सर मेन कॅमेरा चालू आहे. स्क्वेअर लेग डिसिजन तुम्ही तुमचं बघायचं आहे. काही अडचण असेल तर आपण मेन कॅमेऱ्यावरती जेवढं भेटेल तेवढं आपण देण्याचा प्रयत्न करू. स्वामी 11 कोयना, चला मॅच ऑन करा सर प्लीज. चला आता लेट्स प्ले. मॅच ऑन होते. पहिला चेंडू, पहिला गोलंदाज स्वामी 11 कोयना संघाकडून. गोलंदाज कुणाल, स्ट्राईकला येतो फलंदाज ज्ञानेश्वर. पहिला चेंडू, पॉवर प्लेचा पहिला चेंडू, शॉर्ट पिच चेंडू होता. बराच काल चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकने गिरकी घेतल्याने पहिल्या चेंडूवरती पहिला झटका, पहिला आदरा, बिग विकेट. शॉर्ट पिच चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न थोडासा बॅकफूट वरती गेला. बराच काल चेंडू हवेमध्ये राहिला गेला. बॉडी लेवल, बॉडी लँग्वेज मॅच करून दिसलीच नाही आणि पहिल्या चेंडूवरती मोठा झटका होऊन दे डीजे. अजय गायकवाड याची जेवढी गाणी आहेत फेमस झालेत आणि त्याच्यामुळे कर्जत तालुक्याचं नाव फेमस झालंय. खरं चांगला सिंगर म्हणून अजय गायकवाडकडे पाहिले जात आहे. सुंदर संगीत आपण पाहतो. पहिला विकेट आपण या ठिकाणी पाहिला गेला, चांगला झेल पकडला. गौरव भोसलेने या ठिकाणी संतोष गारे आपण पाहतोय गॅपमधून टाकला चेंडू, टांगा पलटी, घोडा फरार, रस मिळतील 4. इथे चौकार. चांगला चेंडू, हा ठीक आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट पाहिला गेला आणि इथे चौकार अर्जित झाला. टिक फॉर टॅक, जसं तसे उत्तर. ज्ञानेश्वर बाद झाल्यानंतर संतोष घारे मैदानावरती बरं जेव्हा गेले त्यांच्याकडून आपण पाहतो चांगली सुरुवात, आक्रमक सुरुवात या ठिकाणी पाहतोय. 2री धाव या ठिकाणी पूर्ण होते. 2 धावा इथे पूर्ण केले जातील. पॉवर प्लेचं एक मात्र षटक आहे. दोन्ही 40+ खेळाडू ना, आताही आपण पाहतो 40+ मध्ये ते खेळतात. चांगल्या पद्धतीने खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं गेले.
संतोष घारे, दशरथ देशमुख, कर्जत टेनिस क्रिकेटमधला नामवंत खेळाडू आणि संतोष घारेचा विचार केला तर बायकर मॅन आहेत ते. चांगला चेंडू, कमबॅक करणारा चेंडू पाहिला, थोडंसं खालवर राहिला गेला. विकेट पाहायला गेलं ना बाला, गेल्या तिसऱ्या रात्री आपण तिसऱ्या रात्रीमध्ये पदार्पण केले. तिसऱ्या रात्रीमध्ये आपण सुरुवात केली. विकेट जो गोल्डन स्पॉट होती, चेंडू टाकेल तो जागा बघून टाकेल, लाईन आणि लेन ठेवील त्यालाच रास देते. नंतर चेंडू आपण पाहतो इतर पाहिला गेला तर कुठेही उडून कसाही निघतो. ते बघा इथं सांगितलं थोडंसं शॉर्ट टाकला चेंडू, वाईट चेंडू आपण पाहतोय. आणि प्रतिवर एक बाउन्स ही चेंडू निघून गेला. प्रति षटक एक बाउन्स टाकण्याची मुभा असते, त्या व्हाईट बरोबर निघून गेली. मग यानंतर अशा प्रकारचे चेंडू फेकू शकत नाही आहेत. आता इथून स्क्वेअर लेग पंच तयार राहतील यानंतरच्या चेंडूसाठी. गोलंदाज या पुढचा चेंडू इथे पाहतो आपण, शतरक्षक त्या ठिकाणी पाठलाग करतोय. फंबल पाहिलं गेलं आणि इथे नो चेंडू. सेकंड बाउन्सर आपण पाहिलं गेलं. सेकंड बाउन्सर मग सांगितलं इथून स्क्वेअर लेग पंच तयार राहतील. पहिला वन बाउन्स होता, त्याच्यामध्ये इथून अशा प्रकारचे चेंडू टाकू शकत नाही आहेत. बाउन्सर चेंडूचा भरपूर समाचार पाहिलं गेलं. यानंतर असेल एक गुड न्यूज, आपण पाहतो बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी उघडा डोळे पाहणी 8 फूटचा चेंडू फ्रीटचा चेंडू. फलंदाजाला मुभा असते चांगला फटका मारण्याची या फ्रीटच्या चेंडूवरती. कुणालचा पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू आहे, पुन्हा एकदा फेकला डी बॅकवर्ड स्क्वेअर इधर मध्ये, चेंडू जातो सीमारेषा पार, रस मिळतील 6. इथे आला षटकार. मॅच बॉल हरवला, फुटला, खराब झाला, कुठे घाल झाला तर नवीन चेंडूचा वापर केला जातो. प्रत्येक संघासाठी आपण पाहतो एक रिव्ह्यू असेल. इथे कट केला, बाहेर जाणार चेंडू आपण पाहतो, हात खोलण्याचा मोक्यावरती दिला ठोका, चेंडू कव्हर पॉईंट मध्ये सीमारेषे पलीकडे. शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 20 या आकड्यावरती 1-20. पहिला चेंडू आपण पाहिला, पहिल्या चेंडूवरती विकेट होतं. ज्ञानेश्वर हिलम संघाचा अष्टपैलू खेळाडू बाद झाला होता. त्यानंतर संतोष घारे जे मैदानावरती गेले आणि चहूपरे फटकरे मारून त्यांनी फटकेबाजी केली. त्यामध्ये वाईट चेंडू पाहिला, एक नो चेंडू पाहिला गेला, पण आपल्यातून फटकेबाजी पाहिली गेली. संतोष घारेची 20 धावा फलकावरती आहेत. जास्त वेळ घेऊ नका. बघा पहिल्या षटकासाठी आपण पाहतोय 5 मिनिटं कंप्लीट झालीत आपली. 8:15 मॅच सुरुवात झाली, 8:20 झालेत, म्हणजे 5 मिनिटं इथं कंप्लीट झालेत. चार षटकासाठी 20 मिनिटं आहेत आणि इथे पाहिलं गेलं आपण 2 मोठे फटके पाहिले होते. आपण चांगल्या पद्धतीचा खेळ पाहिला गेला. खाऊ गल्ली पण सजली गेली. संकेत पालंडे यांच्याकडून कमिटीसाठी फ्री अंडा पाव आहे, धन्यवाद त्यांचं. इनसाइड आउट, चेंडू कट केला, चेंडूला आपण पाहतोय कव्हर पॉईंट मध्ये शतरक्षक चेंडूचा पाठला करतोय. थोडंसं फंबल जाणवलं गेलं त्या ठिकाणी. कव्हर पॉईंट मध्ये 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. मास्टर माइंड खेळाडू दशरथ, दुसरं षटक दुसरा गोलंदाज स्वामी 11 कोयना संघाकडून शुभमला पाहतोय.
शुभम आपण पाहतो वावरल्याच्या मैदानावरती चांगल्या प्रकारची कामगिरी केली होती, पण इथे त्याच पद्धतीने कामगिरी करावी लागेल, त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. शुभम पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन आलाय. संघाचा अष्टपैलू खेळवला, पण संघासाठी कामगिरी करत असताना इथे पहिल्या षटकात 20 धावा आल्या, ते इथून कमबॅक करावा लागेल. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, धावसंख्या 22. इथे पाहतो जोरदार अपील, फलंदाज बाद. बाटची काढा घेतली एसटीच्या पाठीमध्ये, सांगितलं शुभमला चांगली कामगिरी करावं लागेल, चांगला खेळाडू आहे आणि इथे चांगला चेंडू, दूर चेंडू होता. बॅटची काढा घेतली एसटीच्या पाठीमागे. एसटी रक्षक मितेश जाधवने कोणत्या प्रकारची चुकी केली नाही. फलंदाज बाद. विकेट क्रमांक दुसरा होऊन दे डीजे. आणखीन एक दमदार फटका, चेंडू पोहोचला सीमा रेषे पलीकडे. षटकार. विनंती असेल जे प्रेक्षक मायबाप आहे बघा, चेंडू जर भेटत असेल थोडंसं शोधा त्या ठिकाणी, सर्वांसाठी आपण पाहतोय. पासून हार्दिक स्वागत. येणारे आपण पाहतोय एप्रिल महिन्यामध्ये 7 ते 12 एप्रिल या दरम्यान आपण पाहतोय वाकदच्या मैदानावरती एक सुंदर रजनी स्पर्धा आपण पाहणार आहोत. कर्जत टेनिस क्रिकेट भरलेलं क्रिकेट आणि वाकदच्या मैदानावरती अफलातून क्रीडानगरी, कर्जत क्रिकेटची पंढरी म्हणून ज्याला संबोधलं जातं. एका वर्षी जर पाहिलं गेलं त्या मैदानावरती असा एकही दिवस खाली नव्हता का जिथे स्पर्धा होत नव्हती. असं हे ऐतिहासिक मैदान, त्या मैदानावरती पाहतोय एक खूप मोठी रजनी स्पर्धा येणाऱ्या 7 एप्रिल ते 12 एप्रिल या दरम्यान ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या दादा व्यासपीठावरती या, बसा, मॅचचा आनंद घ्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकामध्ये 2 पॉवर प्लेची षटकं आपण पाहिली गेली. धावसंख्या 29 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. बघा या षटकात फक्त 9 धावा आल्या आणि 1 विकेटचं पतन. मध्ये शुभमला जी कामगिरी दिली होती, जी कामगिरी शुभम हमेशा करतो, कारण विकेट पतन गोलंदाजी करायची होती, दशरथचं विकेट त्या ठिकाणी घेतला, एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहिले. शेवटचे 2 चेंडू षटकार खाल्ल्यानंतर डॉट टाकले, अफलातून कमबॅक पाहिलं गेलं. एक षटकार जर तो आला नसता तर खऱ्या अर्थाने एक चांगली पुन्हा एकदा सुरुवात आपण पाहतोय. बघा हजारे साहेब यांची महालक्ष्मी कुल्फी पण आली. हां, रोशनजी मोरे यांचंही आगमन या मैदानावरती झाले, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात पाहतोय. तिसरं षटक, तिसरा गोलंदाज सूरजला आपण पाहतोय. स्ट्राईकला तो फलंदाज
ऋषिकेश नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. धन्यवाद. मिडल कॅमेरा पण तयार सुरू झाला. धन्यवाद सर्व कॅमेरामॅन. टेक्निकल इश्यूमुळे थोडासा स्टॉप होता, पण इथे पुन्हा एकदा सुरुवात. सूरज गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाले. फुल लेंथचा चेंडू. एक धाव आपण या ठिकाणी पाहतो. या दरम्यान पाहतोय व्हॉइस ऑफ कर्जत. कर्जत टेनिस क्रिकेट मधला एक सुमधुर आवाज. सध्या कर्जत नव्हे तर रायगड ठाण्यामध्ये चर्चेत असलेला आवाज. सर्व प्रेक्षकांच्या पसंतीमध्ये उतरलेला आवाज. अनेक आयोजकांचा एक चाहता आवाज म्हणजे ज्याच्याकडे पाहिलं जात आहे ते माननीय योगेशजी ढोले. काय स्टॅमिना आहे त्यांचा. डे नाईट स्पर्धा, त्यामध्ये बैलांच्या शर्ती. दरम्यान पाहतो आपण बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. बघा दमदार व्यक्तिमत्व आले योगेश ढोले आणि त्यानंतर त्यांचं स्वागत केलंय एक दमदार फटक्याने. चेंडू आउट ऑफ पार्क. बेगीट षटकार. पटकन आपला नंदी आणि दुसरीकडे योगेश ढोले ही जोडी फेमस आहे सध्या कर्जत तालुक्यामध्ये. सर्व बहुचर्चित. गोलंदाज तय्यार. सूरज पुन्हा एकदा तय्यार, पण त्यांच्या उजव्या साईडने गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू. डॉट चेंडू. निर्धाव चेंडू या ठिकाणी आला. धावसंख्या स्कोर कार्ड 36 या आकड्यावरती. प्लेड ऑन. पण पडल्यानंतर गप्प आतमध्ये याचा प्रयत्न. बॅट सिनरीज घेतली. एसटी वरती आदलला. बिग विकेट. संतोष गारे बाद झालाय. झटका क्रमांक 3 दिला गेलाय जे अनुमान. कलमुली संघाला स्कोर कार्ड धावसंख्या 36 या आकड्यावरती होऊन दिली. उपस्थित राहायचे कारण नियोजन आयोजन कडक आहे. आपण सर्व आयोजक आहात तर वेळेला महत्त्व द्या आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी आपण या ठिकाणी उपस्थित व्हा. त्या दरम्यान पाहिलं गेलं आज सुपर सिक्सची एक मॅच खेळवली जाणार आहे. वाईट चेंडू आपण पाहतोय. दूरवर चेंडू होता आपण पाहिलं गेलं. पंचांनी स्क्वेअर घोषित केलं. व्हाईट चेंडू या ठिकाणी घेतला जाईल. 37 धावा स्कोर कार्डवरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात पाहतो आपण. इथे पुन्हा एकदा फुल लेनचा चेंडू योगेश देशमुखच्या बॅट मधून. नो लुक शॉट. अफलातून फटका. चेंडू फेकला सीमा रेषे पलीकडे. षटकार.
जी मार्कवरती योगेश देशमुखच्या बॅटमधून चेंडू निघाला. पुन्हा एकदा आवाईचा पर होतोय. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. या अगोदर चेंडू पार जरूर झाला होता. इथे फसला गेला, झालं विनलं होतं. लॉंग ऑफ रिझन लॉंग ऑनच्या इथे चेंडू ट्रॅव्हल होत असताना शेवटच्या चेंडूवरती विकेट पाहिलं गेलं. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 43 या आकड्यावरती चौथा गडी गारत. वैयक्तिक दुसरं संगीत चौथं षटक घेऊन आलाय शुभम. धावसंख्या 43. 4 गड्यांच्या मोबदल्यात धावा आपण या ठिकाणी 43 पाहिल्या गेल्या. चला गोलंदाज तयार होतो. चौथं षटक आपण पाहिलं गेलं. पल्लजरी डॅमॅनकडून गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय शुभम. स्वामी 11 कोयना या संघाचा गोलंदाज आपण पाहतोय. इथं पहिल्या चेंडू लेगस्टमच्या दूरवर चेंडू पंतांनी स्वेअर घोषित केलंय. वाईट चेंडू. या दरम्यान कर्जत टेनिस क्रिकेटमधले आणखीन एक अष्टपैलू खेळाडू आणि कर्जत शहराचा एक बेहतरीन खेळाडू ज्याला नावलौकिक आहेत ते इमाम शेख यांचं या ठिकाणी आगमन झालंय. दादांचे मनापासून हार्दिक स्वागत. वेलकम सर. सोमजाई चषक 2026 यंदा कर्तव्य झालंय त्यांचं पार. त्यानंतर जोरदार अपील होती. अपील जोरदार होती. तो उत्साह कमी होता त्या ठिकाणी. तो पाहिला गेला ना. एकोणीस मिनिटं आत्ता परत कंप्लीट केलेत आपण. विकेटही काउंट करतो. मी सांगेल तुम्हाला कशा प्रकारे टाइम काउंट केला जातो. सेट आउट पाहिलं. बराच काल चेंडू हवेमध्ये असतो आणि तिथे चेंडू पाहतो जाऊन पोहोचलाय. वाईडिश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर या दोघांच्या मधून चेंडू सीमारेषे पलीकडे. षटकार. तीच एक एरिया आहे जिथे चेंडू गायब होतात. आता जर विचार केला तर काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन यामध्ये ती 2 खेळाडू तुमचा असावं. 2 स्वयंसेवक त्या ठिकाणी असावे. चला नवीन चेंडू आपण पाहतो त्या ठिकाणी देण्यात आलेले. नवीन चेंडूचा वापर या ठिकाणी केला जातोय. बॉल आला का? ओके धन्यवाद. बॉल आलाय बघा. मॅच बॉल आलाय. धन्यवाद रोशन मोरे. आपलं मनापासून गोड धन्यवाद. बाला यांच्याकडून तुमच्यासाठी आजच्या नाश्त्याची सोय. मनापासून धन्यवाद. पहिलं व्हाईट होतं नंतर डॉट यानंतर षटकार आला.
गोलंदाज पाहतो आपण या ठिकाणी तयार होतो. पुढचा चेंडू इथे पाहतो, वन बाउंड चेंडू सीमारेषा पलीकडे. पुन्हा एकदा रोशन मोरे त्यांना पोचावं लागेल त्या ठिकाणी. चेंडू पोचला सीमारेषा पलीकडे. चौकार या दरम्यान आपण पाहतोय आपल्या लेखणीमधून आणि खरंच आपल्या आवाजामधून ज्यांनी कर्जत तालुक्यामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं आणि संविधान तिसरं स्तंभ म्हणजे ज्याला म्हटलं जातं पत्रकार आणि खऱ्यानंतर विद्यानंद ओव्हरॉल दादा या ठिकाणी उपस्थित. भाऊजी आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आपल्या घरच्या हक्काच्या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ज्यांनी आमच्या स्पर्धेची अर्थात आपल्या कर्जत तालुक्यातल्या सर्वांच्या मानाची स्पर्धा बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफीचं कौतुक भरभरून केलं होतं ते म्हणजे विद्यानंद ओवाल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. वाईट चेंडू या दरम्यान पाहतोय. त्याचबरोबर कर्जत टेनिस क्रिकेटमधला उभारता तारा खऱ्या अर्थाने नावाची चर्चा सर्वीकडे आहे आणि आयकॉन प्लेअरमध्ये खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं KPLमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने सर्वांची मनं जिंकली तो ऋतिक दलवी वाकस 11 या ठिकाणी खेळतात आणि त्यानंतर अष्टपैलू खेळाडू अतुल लोंगले या ठिकाणी उपस्थित झालाय. उर्फी चेंडू बराच काल चेंडू हवेमध्ये डिफेक्स्टा कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर कोणत्याही प्रकारची चुकी नाही आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज बाद आणखीन एक झटका दिला जातो आहे. माघारी परतेल फलंदाज. संदीप नवीन फलंदाज आपण पाहतो या ठिकाणी. पॅडवरती चेंडू आदळला होता का जरूर लक्ष असेल पंतांचा जरूर इशारे. लेगबायची धाव बरोबर. एक धाव लेगबायची या ठिकाणी घेतली जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड 1ने पुढे सरकले. 56 या आकड्यावरती शेवटचा चेंडू आहे आणि इथून विनंती असेल स्वामी 11 कोयना संघ हा चेंडू झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग करू नका. गोलंदाज कोण असेल त्याला लगेच गोलंदाजीवरती पाठवा कारण वेल इथून आपला पाहतो या चेंडू नंतर पूर्णपणे सर्व टाइम मोजल्यानंतर समाप्त होत आहे. तर परफेक्ट आपण पाहतो कारण 5 विकेटी या दरम्यान गेले होते त्याच्यामुळे आपण तो टाइम काउंट केला आणि परफेक्ट आपण पाहतोय. आत्ता परत कोयना टीम चालू आहे. यानंतर कोणत्याही प्रकारचा अधिक वेळ घेऊ नका कारण 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ तुम्ही इथे घेऊच शकत नाही आहेत. त्यामुळे लगेच क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजून घ्या कारण वेल काउंट आपला परफेक्ट झाला आहे. यानंतर कोणत्याही प्रकारचा वेळ नको म्हणून आपण लगेच आपला गोलंदाज बॉलिंग मार्कवरती पाठवायचं आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 5वं षटक गोलंदाजी मार्कवरती येईल. धावसंख्या 56. 56 धावा धाव फलकावरती आहेत. नवीनजी बाचल साहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. या साहेब व्यासपीठावरती या आपलं मनापूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू शेवटच्या षटकातील स्लॉगवरचा चेंडू आपण पाहिला गेला थेट आलाय कॉम बॉक्समध्ये. चेंडू पोहोचला सीमा रेषे पलीकडे. षटकार संगीत लावता तुम्ही पण थोडंसं आपण पाहतोय
इथे मॅच लगेच क्षेत्ररक्षण सज्ज झालं का आपण लगेच थांबायचं. संदीप आपण पाहतो या ठिकाणी बाहुबली आहे. अफलातून फटका त्याच्या माध्यमातून म्हणजे बाउंड्री लाईनच्या अगदी आपण पाहिलं. नाही मिसाईलने फटका जरूर होता. वन बाउंड चेंडू त्या ठिकाणी उचलला जातो. एक धाव या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या 1 ने 63 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रतीकला. आता संदीप नॉन स्ट्राईकला असेल आणि स्ट्राईकला तो फलंदाज ऋषिकेश. अक्षय ऋषिकेश बाद झाला दादा. बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फाईन मध्ये चेंडू टॉप पाडल्यानंतर वळण घेतलं चेंडूने. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे चौकार. 4 धावा. जसं आपण पाहतो ना इथून गाडी पकडल्यानंतर पलसदरीवर जसा टर्न घेतला तो वरती डायरेक्ट खंडाला मार्गे लोणावला त्याच पद्धतीने चेंडू निघाला. पडल्यानंतर थेट त्याने वळण घेतलं आणि चेंडू जाऊन पोहोचला तो डीप फाईन मध्ये सीमारेषे पलीकडे चौकार. धावसंख्या स्कोर कार्ड 67 या आकड्यावरती. प्रत्येकला स्लॉगवर दिला. अंतिम षटक आहे जिथं हाणावरचं षटक म्हटलं जात आहे. चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे फुलटॉस चेंडू करून घेतलाय. इथे क्षेत्ररक्षक आपण पाहतो प्रयत्न जरूर करण्याचा प्रयत्न करत होता पण अडवता आला नाहीये. चेंडू तिकडे निघाला सीमा रेषे पलीकडे षटकार. गोलंदाज तयार पुन्हा एकदा पाहतोय. धावसंख्या 73 वरती आहे. अक्षयच्या बॅटमधून अजून एक जोरदार पहार. इथे झेल ड्रॉप चेंडू सीमारेषा पार. रन्स मिळतील 6. षटकार. एकोणऐंशी 81 हाय स्कोर आहे या मैदानावरती. तर पाहूया तो हाय स्कोर या ठिकाणी तुटणार का. गोलंदाज पुन्हा एकदा आऊट आपण पाहिलं गेलं. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. संदीप आपण पाहतो धावबाद होतोय. दुसऱ्या धावच्या प्रयत्न. धावसंख्या 80 आकड्यावरती म्हणजे एक धाव तरी अजून आली असती तर स्कोर आपण पाहतो जो हायस्ट स्कोर होता या मैदानाचा तो लेवल झाला असता. पण तिथे पाहिलं गेलं थांबला गेला. तर बॉल घ्या मला. तर पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. पहिल्या इनिंगमध्ये धावसंख्या स्कोर कार्ड 80. 81 धावांची गरज आहे. 81 धावांची गरज. टॉस केला जाईल आणि जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये जरूर टॉक बॉक्समध्ये जॉईंट होतील योगीश जोले सर. टॉस त्या ठिकाणी घेतला जाईल. सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. सोमजाई चषक 2026 गुंडगेकरांचं हे आयोजन आपण पाहता. दोनही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आमच्या समयामध्ये जॉईंट झालेत. एकीकडे तुम्ही पाहता स्वर्गीय दिबा पटिस्तान उमरोली आणि त्यांच्या विरोधामध्ये वाकस 11 वाकस अशी मॅच आपल्याला आजच्या रात्रीतील सेकंड मॅच पाहायला मिळेल. आणि टॉस या ठिकाणी करतील सन्माननीय विद्यानंदजी ओवाल साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस या ठिकाणी करायचा आहे. काकडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. काकडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहता या ठिकाणी टॉस करतोय.
हेड इज अ कॉल. इट इज हेड. टॉस जिंकलाय दिबा पाटील उमरोली टीमनं आणि आपला डिसिजन काय असेल? 5 मिनिटं सांगतो. खऱ्या अर्थानं आपण पाहताय अतुलनं एक प्रश्न पूर्ण बाईटच थांबवली. खऱ्या अर्थानं आपण पाहता टॉस जिंकल्यानंतर त्यांचा डिसिजन पेंडिंग आहे, कारण की अजून हां संपलं, प्रश्नच संपला. एकदा पेंडिंग म्हटल्यानंतर विषय संपला. आता या दरम्यान कैलासजी वैखरे सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यानंतर आपण प्रत्येक खेळाडूला स्टार म्हणतो ना, तर IPL प्रेक्षक स्टार जॉन टी दादा दलवी यांचं आगमन झालंय. दरम्यान आपण एक सन्मान सर या ठिकाणी करतोय. या ठिकाणी आपण पाहताय आमचे सन्माननीय काकडे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय पत्रकार विद्यानंदजी ओवाल साहेब यांच्या शुभ हस्ते आपण काकडे साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. या साहेब आपला सन्मान या ठिकाणी. तदनंतर सन्माननीय पत्रकार विद्यानंदजी ओवाल साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या स्पर्धेचे आयोजक आकाश झुरी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. दोनही टीम दिलेल्या वेळेमध्ये या ठिकाणी उपस्थित झाल्यात. एकीकडे तुम्ही पाहताय दिबा पाटील उमरोली आणि त्यांच्या विरोधामध्ये वाकस 11 वाकस. टॉस जिंकल्यानंतर दिबा पाटील उमरोली टीमनं फिल्डिंग घेतली आहे, म्हणजे बॅटिंग करायची आहे वाकस 11 वाकस टीमला. जॉन्टी दादा दलवी आणि या ठिकाणी आपण पाहताय कैलास दादा वैखरे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया आणि दादांना विनंती करूया की या मुख्य मंचावरती यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत. पहिला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो, सुरुवात केली. चेंडू पडल्यानंतर आपण म्हणतो मैदानात राहिला. आउटफील्ड थोडी खराब आहे त्या ठिकाणी. ज्ञानेश्वर आपण पाहतो पहिलं षटक घेऊन आलाय. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव. सलामीची जोडी आपण पाहतो. स्ट्राईकला तो फलंदाज चैतन्य आणि नॉन स्ट्राईकला येतो मितेश. ही जोडी आपण सलामीची पाहिली गेली. 81 धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 चेंडू आणि 81 धावा, त्यामधला पहिला चेंडू निघाला आहे. या दरम्यान सुमेध गायकवाड यांचे आगमन झालं. त्याचबरोबर आपण पाहतोय प्रतीक मोरे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. पाहतो सुरेख फटका फ्लिक केला चेंडूला. वन बाउंस चेंडू सीमारेषा पलीकडे. रन्स मिळतील 4 चौकार प्रति ओव्हर 1 बाउन्स. तो पण या ठिकाणी आपण पाहतो धरला जाईल. पंतांकडून वॉर्निंग दिली जाईल. इथून स्क्वेअर लेग पंताचं काम सुरू. शॉर्टपी चेंडू होतो आणि त्याला आपण पाहतोय योग्य तो न्याय योग्य तो निर्णय फलंदाजाकडून. चांगला फटका. चौकार या ठिकाणी अर्जित झाला. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 6 आकड्यावरती. टिक फॉर टॅग जशा तसे उत्तर खेळावं लागेल. संतोष गारे जी पद्धत वापरली होती आल्यानंतर आक्रमकता ती दाखवावी लागेल चैतन्याला. इथून पाहतो समोर उडवला चेंडूला. आज पाहिलं गेलं ज्ञानेश्वर इलम याच्या गोलंदाजीवरती हल्ला. चेंडू भिरकावला सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार.
दादा जॉन्टी दादा या मंचकावरती आपलं सहर्ष स्वागत. या आपण या ठिकाणी आलात, आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सहर्ष स्वागत. त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहता एक रजनी स्पर्धा येत्या 7 एप्रिलपासून खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळेल आणि खऱ्या अर्थानं वाकसकरांची स्पर्धा जिच्यावरती संपूर्ण कर्जतकरांचं लक्ष असतं आणि ती स्पर्धा अगदी आपल्या भेटीस येणार आहे येत्या 7 एप्रिलपासून. ती देखील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. यावर्षी खऱ्या अर्थानं बऱ्याचशा चर्चा संदीप सर आपल्याला होताना पाहायला मिळाल्या की कर्जतमध्ये यावर्षी कमीत कमी रजनी स्पर्धा पाहायला मिळतील, परंतु कर्जतमध्ये आत्तापर्यंत जर पाहायला गेलं तर ज्या स्पर्धा रजनी सुरू झाले एकही दिवसाचा गॅप नाही आहे, अगदी तिथून मात्र या स्पर्धा चालूच आहेत. आणि आत्तापर्यंत जर पाहायला गेले तर मेच्या 3 तारखेपर्यंत म्हणजे 3 तारखेची ती पहिली मला असं वाटतं ती स्पर्धा आहे. मेपर्यंत 3 तारखेचा एक कॉल आला होता, ती 3 तारखेची एक स्पर्धा आहे आणि त्याच्यानंतर आणखीन देखील असेल. म्हणजे इतक्या रजनी स्पर्धा, म्हणजे रजनी स्पर्धेमध्ये 8चा लॉस असोसिएशननी कंपल्सरी केल्यामुळे बऱ्याचशा जणांनी असं प्रश्न खऱ्या अर्थानं उद्भवले होते की आता स्पर्धा होतील की नाही, परंतु आयोजन जे करतात त्यांनी मात्र ते सक्सेसफुली करून दाखवलं आहे. प्रत्येकानं ती स्पर्धा ज्या ज्या ठिकाणी आपण पाहताय स्पर्धा रजनी होतात त्या त्या ठिकाणी आपल्याला त्या स्पर्धा होताना पाहायला मिळतात. आयोजकांचे खऱ्या अर्थानं मनापासून धन्यवाद व्यक्त करावं लागेल, कारण की त्यांच्या माध्यमातून अफाट मेहनत घेतली जाते आहे आणि या स्पर्धा या ठिकाणी यशस्वीरित्या आपल्याला पार पडताना पाहायला मिळतात. सगळ्या आयोजकांचं मनापासून धन्यवाद. कर्जतचं क्रिकेट इथून कशा प्रकारे पुढं जाईल याच्याकडे खऱ्या अर्थानं आयोजकांचं पूर्णपणे लक्ष आहे आणि ते आता अगदी आपल्याला स्पष्ट पाहायला देखील मिळतं आहे. ओव्हर टू संदीप सर. धन्यवाद योगेश सर, आपण बरोबर म्हणालात. कारण येणारा हा महिना आणि एप्रिल महिना पाहिलं गेलं तर एप्रिल महिन्यामध्येच कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये प्रति डेट आपण पाहतो नाईटच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इथे गोलंदाज तयार, गोलंदाज पाहतो या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती संतोष गारे राऊंड विकेट आला. पहिला चेंडू या ठिकाणी चांगला फेकला गेला. पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर वाईट चेंडू या ठिकाणी फेकला. पहिल्या षटकात 12 धावा होत्या. उर्फी चेंडू समोर होता, चेंडू गॅप तर जरूर शोधले आणि चेंडू निघाला त्या गॅपमधून सीमारेषे पलीकडे. तंदनकर चेंडू फरार, रस मिळती 4 चौकार. सर म्हटलं कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये या अगोदर म्हटलं जायचं का हा संघ भारी तो संघ भारी. आता जर कर्जत टेनिस क्रिकेटचा विचार केला ना एकाच एक भारी आहेत. प्रत्येक संघ या वर्षी जर पाहिलं गेला तर प्रत्येक खेळाडू प्रत्येक संघ सरस कामगिरी करताना दिसलाय. त्यांची मेहनत खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते. अफाट मेहनत घेतात प्रत्येक संघ, प्रत्येक खेळाडू आपण पाहता अफाट मेहनत घेतात. प्रॅक्टिस सातत्यानं राहिली आहे. अगदी जर पाहायला गेलं तर जिथून खऱ्या अर्थानं या वर्षाच्या सीझनला सुरुवात झाली तिथपासून मात्र प्रत्येक दिवशी त्या स्पर्धा कर्जत विभागामध्ये पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर मात्र सातत्यानं क्रिकेट खेळलं गेलं. व क्रिकेट खेळत असताना अगदी आपण पाहता आता प्रत्येकजण ते आपला 100% खऱ्या अर्थानं आपल्या टीमसाठी देताना पाहायला मिळतात. प्रत्येकाचा खेळ अगदी उभारतानाच पाहायला मिळतो आहे. अगदी आत्ताच पाहिलं आपण कर्जत प्रीमियर लीग, त्याच्यामध्ये आपल्याला बरेचसे यंगस्टर खेळाडू अगदी समोर येताना पाहायला मिळाले. इतक्या जबरदस्त पद्धतीनं खेळ कर्जत प्रीमियर लीगमध्ये यंगस्टरचा देखील राहिला आहे. म्हणजे ज्यांना संधी देखील आपल्या गावच्या टीममध्ये मिळत नाही असे देखील खेळाडू खऱ्या अर्थानं कर्जत प्रीमियर लीगमध्ये आपला चांगला खेळ खेळताना पाहायला मिळाले. इथे आपण पाहताय कॅच ड्रॉप झाली आहे. खऱ्या अर्थानं संदीप सर आपण पाहताय सोमजाई चषक 2026 ही स्पर्धा सुरू झाली आणि आजची ही 3री रात्र या स्पर्धेची. प्रत्येक रात्रीमध्ये पहिल्या मॅचमध्ये 62 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. या मॅचमध्ये धावा आल्या एकंदरीत पहिल्या सत्रामध्ये 80 म्हणजे 81चं टार्गेट आहे, परंतु दोनही रात्रीमध्ये त्या धावा चेस झाल्या नाही. आता इथे चित्र वेगळं पाहायला मिळेल का? नाही, जरूर आपण पाहतो आहे. पहिल्या रात्रीची पहिली मॅच ही पाहिली गेली जी 81 धावेवरती होती आणि धावांचा पाठलाग अजून परत पहिल्या मॅचमध्ये झाला नाही आहे. पण इथे पाहतो आपण विचार केला धावसंख्येचा तर दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे. धावसंख्या 23 या आकड्यावरती आपण पाहतोय. वाईटचा चेंडू होता या अगोदर. पुन्हा एकदा आपण पाहतो दर्शन चेंडू खाली आला. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे आणि खऱ्या अर्थाने म्हटलं गेलं तर विकेटचं पतन पाहिलं गेलं. या अगोदर दर्शनने झेल ड्रॉप केला होता. सर जर म्हटलं गेलं योगेश सर
या कर्जत टेनिस क्रिकेट आणि KPLचा विचार केला तर यंगस्टरने जरूर कामगिरी केली, पण KTC कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये सध्याच्या ज्या चर्चेत असलेले जे खेळाडू आहेत खऱ्या अर्थाने यंगस्टर आहेत, सिनियर प्लेयर आहेत, बऱ्याच संघामध्ये सिनियर प्लेयर आहेत आणि त्यांच्यापेक्षा यंगस्टरने जी कामगिरी केली सध्याच्या सीझनमध्ये, जी अफलातून कामगिरी केली आहेत, वाखाणणे जो कामगिरी आपण पाहिली गेली त्यांच्याकडून सुरेख कामगिरी करताना दिसलेत. आणि इथेही पाहिलं गेलं KPLमध्ये कर्जत टेनिस क्रिकेटचा महाकुंभ ज्याला म्हटलं जातं आहे, KPL पर्व 9 पाहिलं गेलं. सुरेख मैदान होतं, लक्ष्मीबाई मैदान वरईचं जे झांजे ब्रदर्स आयोजित जी स्पर्धा आपण पाहिली गेली आणि खऱ्या अर्थाने सुंदर देखवा, व्यर्थ नाव बलिदान ते ब्रीद वाक्य होतं आणि खऱ्या अर्थाने अनेक स्टार खेळाडू तुम्हाला त्या ठिकाणी बॅकफूटवरती जाताना दिसले. आणि जे नवनवीन चेहरे ज्याला म्हटलं गेलं त्या स्पर्धेतून पाहतो उदयास आले चांगले खेळाडू आपण त्या ठिकाणी पाहिले. नवीन विजयी संघ पाहायला गेला, नवीन चॅम्पियन संघ, नवीन खेळाडू जो मालिकावीर ठरला सुमित गोमारे, म्हणजे अनेक चर्चेत आपण पाहिलं गेलं खेळाडूंना जे नवीन चेहरे ते दिसले. इथे गोलंदाज तयार, डावकऱ्या फलंदाजासाठी पाहतो दर्शन स्वतःला सावरतो. या अगोदर थोडा दबाव होता, तो दबाव या ठिकाणी झुंगारून चांगला झेल पकडला. इथं चांगलं क्षेत्ररक्षण, षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त झालंय. 23 धावा धावफलकावरती आहेत. आता विजयासाठी आपण पाहतोय गरज आहे. अठरा चेंडू आणि 58 धावांची गरज आहे. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 18 चेंडू म्हणजे 3 षटकामध्ये ते पाहतो 58 धावा. आणि बघा KTC लाईव्ह इव्हेंटचे टेक्निशियन, रूम ऑपरेटर, कॅमेरामॅनची भूमिका म्हणजे अनेक कामकाज करणारे बंटी माली अर्थात राहुल, आज आपण पाहतोय सचिन विरकुडे पण खेळताना दिसेल. म्हणजे KTC लाईव्ह इव्हेंटचे जे कॅमेरामॅन ऑपरेटर आहेत ते आज या वाकस 11मधून खेळताना दिसतील. गोलंदाज तयार, दर्शन गोलंदाजी मार्कवरती. तिसरं षटक आहे, राऊंड विकेट. फुल्लेचा चेंडू पहिलाच फुलटॉस, चेंडूचा भरपूर समाचार, पॅडल केलं चेंडूला, क्वालिटी शॉट, चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषे पार, षटकार. बाप काय फटका होता. ISPLचा 9वा, त्याच्याही पलीकडे चेंडू पडला. काय फटका होता. काल एका फलंदाजाने थेट पटरीवरती चेंडू मारला. आज संदीपने थेट कॉम्बॉक्समध्ये चेंडू आला. काय फटकेबाजी आज पाहतो आपण. भारताने T20 वर्ल्ड कपमध्ये षटकारांचे शतक ठोकलं. इथे खडे खडे स्टँड अँड डिलआउट, चेंडू सीमारेषे पलीकडे, A1 क्वालिटीचा आणखीन एक ब्रँडेड शॉट, षटकार. टाइम लागलं गेलंय. आत्ता परत तुम्ही 13 मिनिटं घेतलेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. चला बॉल भेटला असेल तर द्या लगेच. स्टँड अँड डिलेवर, काय फटकेबाजी चालू आहे. मितेश जाधव अशाच पद्धतीने खेळत राहिला. योगेश सर जसं म्हटलं गेलं प्रत्येक रात्रीमध्ये पहिलाच सामना डिफेंड झालाय. इथे आज सामना चेस होऊ शकतो जरी अशा प्रकारे फटकेबाजी चालली. धावसंख्या स्कोर कार्ड 35 या आकड्यावरती 35, लॉस फॉर 1 विकेट. एक विकेट जरूर पाहिला होता त्या ठिकाणी.
दर्शन येवलेने चांगला झेल पकडला होता. त्या दर्शनवरती अल्ला चढवला. पहिल्या 2 चेंडूवरती 2 माल्टी हिट. गोलंदाज तयार दर्शन राईट हँड ओव्हर द विकेट. तिसरा चेंडू इथे चांगला जेव्हा कमबॅक केले गेले 2 राऊंड विकेट आला. तिथे 2 षटकार काढले गेले. साईड चेंज केली ओव्हर द विकेट आला आणि त्यानंतर पाहतो डॉट चेंडू. कमबॅक करणं गरजेचं आहे. मितेश अफलातून कामगिरी करतो. सुरेख कामगिरी. बॅटिंग चांगली आहे मितेशची. स्वामी 11चा शिपेसलेदार चांगली कामगिरी करत असताना मैदानावरती. इथे इसाईड आऊट. बराच काल चेंडू हवेमध्ये. संदीप देशमुख त्या ठिकाणी पोहोचलाय. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही. टिक फॉर टॅक सांगतोय गोलंदाज. कितनी बार चलेगा तेरा बल्ला. एक तो चलेगी मेरी गेंद. बल्लेबाज बॅक टू पवेलियन. झटका क्रमांक दुसरा ठोक डीजे. वाजीव कमबॅक पाहिलं गेलं दर्शन येवलेचं. इथे पाहतो चांगला फटका. योगेश त्या ठिकाणी आहे. त्यालाही पार करू चेंडू. 1 बाउंस चेंडू निघाला सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आला चौकार. वाजू कालके त्याने ग्लान्स केलं. चेंडूला कट केले. पॉईंट रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक गल्लीचा जाऊन पोहोचला. सिंगल या ठिकाणी घेण्यात आली. सिंगलने आपण पाहतो षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40. अजूनही आपण पाहतोय 12 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. 12 चेंडू 41 धावांचा पाठलाग आपण करायचं. या ठिकाणी जर विजयचं पाहिलं गेला याच मैदानावरती कालची एक मॅच पाहिली गेली. ती पिसेगाव संघाने 12 चेंडू 38 धावा चेस केल्यात. म्हणजे धावांचा पाठलाग होऊ शकतो या मैदानावरती. असं नाही काय मैदानावरती चेसिंग होत नाही. होऊ शकतो. तीच कामगिरी करावी लागेल. उर्वरित 12 चेंडू आहेत आणि 41 धावांची गरज. आमच्या सोबत कालचा वंडरबॉय ज्यांनी ताशी 140च्या स्पीडमध्ये गोलंदाजी केली आणि 35 ते 40,000 त्याला बक्षीस काल भेटलं. तो म्हणजे गणेश मोरे आमच्या बाजूला स्कोररच्या भूमिकेत आहेत. होऊन दे. तयार होतोय. संतोष गाडे गोलंदाजी मार्क वरती आहेत. आपण पाहतोय 12 चेंडू आणि 41 धावांची गरज असताना पहिला चेंडू निर्धाव या ठिकाणी टाकलाय. राऊंड विकेट आले. पहिल्यांदा चेंडू आपण पाहतो बाहेर वलन घेताना दिसला. अमोल काय झालं. बॅटिंग आहे फिल्डिंग आहे ना. ओके. या दरम्यान पाहतो अधिराज 11 टीमचे पुरस्कर्ते दीपा पाटील उमरोली आणि न्यू जर्सीज आज परिधान केलेत. डॉक्टर निलेशजी सालुंके पुरस्कृत जर्सीज आपण पाहायला गेल्यात. आणि सालुंके हॉस्पिटल डिक्सल यांच्या वतीने आपण पाहतोय जर्सीज आहेत. आणि मयूरदादा लोंगले या ठिकाणी उपस्थित आता या पण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक चांगले खेळाडू एक चांगले पॅकर आणि
चांगले मित्र पण आहेत, चांगले व्यक्तिमत्व आहेत. कधी कधी नाराज निराज होतात. क्रिकेट आहे, चालतंय. या ठिकाणी उपस्थित आहेत सालुंके हॉस्पिटल, डिक्सल, डॉक्टर निलेशजी सालुंके, पुरस्कृत जर्सीज, न्यू जर्सीज. इथं पाहतो आपण जोरदार अपील केली होती. आपण पाहिलं गेलं फलंदाज पळून खेळण्याचा प्रयत्न केला. लेग बाईची एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. 81 धावांचा पाठलाग करायचा होता. धावसंख्या पाहतो या एकने पुढे सरकले, जाऊन पोहोचली ती 42. अजूनही 39 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक राहिलेत ते 8. 8 चेंडू आहेत, 39 धावांची गरज. 2 माल्टी इथं जर आले तर एक शेवटच्या षटकामध्ये एक आधार असेल. आणि पाहतोय समोर उडवलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. इथे कोणत्या प्रकारची चुकीनी फलंदाज बाद. आणखीन एक झटका ज्याच्यावरती होती अपेक्षा, त्यांनी अपेक्षा भंग केली. फलंदाज होणार माघारी. झटका दिला गेलाय तो स्वामी 11 कोयना टीमला. व्हाईट चेंडू स्वेअर मारा आपण पाहतो या ठिकाणी. व्हाईट चेंडू या ठिकाणी पाहिला जातो. एक्स्ट्रा धाव घेतली जाते. धावसंख्या 43. अफलातून अफलातून पुन्हा एकदा चांगला चेंडू, डॉट चेंडू आला. षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त होत आहे. अंतिम षटक आपण पाहिलं गेलं स्लॉगवर असेल. धावसंख्या आपण पाहतो 43 झाले, म्हणजे 38 धावांची गरज आहे. 6 चेंडू 38 धावा. यानंतर बिग फाईट, बिग मॅच. एक मैत्रीपूर्ण लढत कर्जत टेनिस क्रिकेटमधले धुवंदार या ठिकाणी खेळताना दिसतील. एकीकडे वाकस 11 वर्सेस दिबा पाटील उमरोली या दोन संघादरम्यान. एकीकडे अतुल लोंगले आणि दुसरीकडे ऋतिक दलवी. ही मैत्रीपूर्ण लढत. एकीकडे मंगेश वायखरे, दुसरीकडे मयूर लोंगले. ही मैत्री आज मैदानावरती दिसेल खऱ्या अर्थानं पाहतोय. गोलंदाज या स्लॉगवर डवकऱ्यासाठी हा चेंडू होता. बराच काल चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहत बसेल का चेंडू पोहोचला सीमारेषे पलीकडे. डीप मिडविकेट रिजन पार, आर पार षटकार. थँक्यू शंकर दादा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर शंकर पारधी पण या ठिकाणी उपस्थित झालेत. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. म्हटलं ना तुम्हाला. इथे पाहतो जोरदार अपील. समोर सापडला फलंदाज बाद. LBW पायचीच्या स्वरूपात विकेट. झटका आणि मंगेश वायकर ही दोस्ती. आज दोन मित्र एकमेकासमोर या ठिकाणी थांबलेले गेलेत, समोर उभे आहेत आणि ही लढत आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 2 षटकांचा जो पहिला खेळ होता, असं वाटलं होतं कुठेतरी स्वामी 11 कोयना टीम आगेकूच होईल, मॅचच्या स्कोरच्या जवळपास जाईल. त्यानंतर पाहिलं गेलं विकेट पडत गेले कालांतराने आणि तिथे आपण पाहिलं गेलं बॅकफूटवरती ढकलले. गोलंदाज दर्शनवरती हल्ला चढवला होता. 2 षटकार जरूर आले होते. त्यानंतर कमबॅक पाहिलं गेलं. त्याच षटकात 3 षटकार जरूर पाहिले होते. एक चांगली कामगिरी फलंदाज करत असताना पण उच्चांक धावांचा खूप मोठा होता. शॉर्ट चेंडू, भरपूर समाचार. चेंडू पाठवला पुन्हा एकदा सीमारेखा पार. रन्स मिळतील 6 षटकार.
षटकार आपण पाहिला गेला. 3 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. चांगला चेंडू, पुन्हा एकदा कमबॅक. एक षटकारानंतर कमबॅक पाहिलं गेलं. बघा, जशी पहिली मॅच होईल तशी दुसऱ्या मॅचच्या मिडल इनिंगला आपण सुपर सिक्सची एक मॅच खेळवणार आहोत. वन लाईफ गुणगे विपक्ष उत्कर्ष दैवेली. आपण ही लक्षात ठेवा, दुसऱ्या मॅचच्या मिडल इनिंगला टॉससाठी आपल्याला या ठिकाणी यावं लागेल. विकेटचं पतन आपण या ठिकाणी पाहतो. आणखीन एक विकेट. चला, शेवटचा चेंडू. गोलंदाज या ठिकाणी तैनात होतो आपण पाहतोय. बॅटर आला जरूर आणि इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा या फलंदाजाला अगोदर का पाठवलं नाहीये हा विचार. इथे विकेटचं पतन आहे जरूर, कारण संधी भेटली होती आपण पाहतो या अगोदरही. इथे मॅच विन झालाय. पहिली मॅच पुन्हा एकदा डिफेंड होताना पाहिली गेली. चला, दुसऱ्या मॅचला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. हा, चला कॉम्बॉक्समध्ये करूया बदल. योगेश ढोले जॉईंट होतील. मॅच मॅचचा हिरो संतोष गारे ठरलेत या मॅचचे हिरो.